सर काय सांगणार आहात आज भव्य असं एक प्रकारचं शक्ती प्रदर्शन सकाळी सुद्धा झालेलं आहे आणि आताच जे जाहीर सभा झालेलं आहे काय सांगाल? नाही, याला शक्ती प्रदर्शन असं म्हणता येणार नाही. हे तर खरं लोकांमध्ये असलेला जो उत्साह आहे त्या उत्साहापोटी लोकांनी गेली 8 दिवस हा संपूर्ण प्रभाग पिंजून काढलेला आहे. सकाळी आपण महापे विभागामध्ये होतो, अशाच प्रकारे हजारो लोक त्या ठिकाणी त्या रॅलीमध्ये आले. आज देखील आपण उत्स्फूर्तपणे पाहिलं पिन ड्रॉप सायलेन्स मध्ये, कारण निवडणुकीच्या काळामध्ये अशा प्रकारची शांत सभा आपल्याला कुठे बघायला मिळणार नाही, परंतु ही विचारवंतांची सभा आहे, विचार करणाऱ्या आणि विकास करणाऱ्या लोकांची सभा आहे. त्यामुळे आज या ठिकाणी आपल्याला ही पाहायला मिळालेली आहे. त्यामुळे आम्ही याला शक्ती प्रदर्शन म्हणत नाही, तर विजयाच्या बद्दल असलेला लोकांच्या मनामध्ये जो विश्वास आहे तो विश्वास प्रगट करण्यासाठी लोक या ठिकाणी आलेले आहेत. येत्या 15 तारखेला आपण पाहाल की नव्यामध्ये सर्वाधिक मतांनी या ठिकाणी पॅनल नंबर 6 हा आपल्याला विजय झालेला दिसेल. पॅनलचे 4चे 4 उमेदवार हे भरघोस मतांनी या ठिकाणी निवडून येतील. मला तर वाटतं समोरच्या लोकांचं डिपॉझिट देखील वाचेल की नाही हे आजच्या उपस्थितीवर या ठिकाणी दिसून येते. अनेक मान्यवरांनी या ठिकाणी त्यांचं जे व्यक्त करत असताना अनेक गोष्टी या ठिकाणी बोललेल्या आहेत. तुम्ही पूर्वीपासूनचे जे आतापर्यंत केलेले कामाची या ठिकाणी पुन्हा एकदा एक लोकांसमोर मागणी केलेली आहे. काय वाटतं सर, यावेळेची जी निवडणूक आहे खरंच टफ असेल असं वाटतं? कशी असेल? तुम्ही पाहिलं की मंचावर असलेल्या सगळ्याच मान्यवरांनी 25 वर्षाचा आलेख या ठिकाणी मांडलेला आहे. पण निवडणूक टप असण्याचं कारण काय आहे? आपण पाहिलं की टप असलेले उमेदवार देखील माझ्याकडे आहेत. जसं चंद्रकांत पाटील आहेत, रमेश डोळे आहेत, ते महाप्यामधनं त्या ठिकाणी 80% जास्त मतं मला देण्याचं आश्वासन या ठिकाणी देत आहेत. आणि इकडे देखील 80 ते 85% मतदान हे आपल्याला होणार आहे. त्यामुळे एकंदर होणाऱ्या 28,000 मतापैकी जर 50% झालं तर 14,000 मतदान होईल आणि 10 ते 12,000 मतदान हे पॅनल क्रमांक 6च्या कमल चिन्हावरील उमेदवारांना होईल असा मला विश्वास आहे. या ठिकाणी काय सांगाल सर, मतदारांना काय सांगाल? हे मतदारांना एकच सांगणार आहे की ज्या पद्धतीने शांततेने आज हे चाललेलं आहे ते, जसं पाटील साहेबांनी सांगितलं की उथळ पाण्याला खळखळाट फार, हे उथळ पाणी थोडं करतंय, चिल्लर थोडी जास्त आवाज करते आणि वजनही जास्त असतं. दिसताना वाटतं की अरे खिसा लटकलेला आहे, पण ते चिल्लर आहे. त्यामुळे चिल्लरला काय एखादं भोग पडलं की ते खाली निघून जाणार तिकडं. आणि त्यामुळे हे सगळा इथं असलेला हा जो माणुसकीचा हा जो मळा आहे, हा जो फुललेला आहे, हा फुललेला मळा त्या ठिकाणी हा अशाच प्रकारे आपल्याला विजयाच्या दिशेने घोडदौड करताना दिसतोय. याच्याबद्दल आमच्या मनामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. लोकांना आव्हान करतोय की आपण कुणालाही डिवचण्याची गरज नाहीये. ते आपल्या अंगावर येतील. 4 दिवस शांत राहा आणि 4 दिवसानंतर मतदानाच्या पेटीतनंच आपण त्यांना त्या ठिकाणी जे काही उत्तर द्यायचं ते उत्तर द्यायचं आहे. आणि उत्तर देण्याच्या काही ते बाकीच्या त्या लायकीचे नाहीये. त्यामुळे त्यांना काही उत्तर देऊ नये आणि आपण शांतपणे मतदान करावं. लोकशाहीला त्या ठिकाणी मारक होईल असं कुठलंही कृत्य करू नये. धन्यवाद.